नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे. अगदी पंढरपूरच्या समीप म्हणजे पंढरपूर सोलापूर मेन हायवेपासून 2 नंबरचा प्लॉट म्हणजे हायवेपासून 100-150 फुटाच्या अंतरावर असलेला 2.5 एकरचा वर्ग 1ची जमीन आपल्याकडे आलेली आहे. ते तुम्हाला आता देतो. मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी म्हणजे इथं बाजूलाच 2 मिनिटाच्या अंतरावर तुंगत गाव आहे. तुंगत गावाच्या अगोदर पंढरपूर नंतर तुंगत येतंय, हायवेलाच आहे. तुंगतच्या बाजूला ती शेती आहे. त्याच पद्धतीने इकडं पंढरपूरकडे रस्ता जातो ह्या बाजूला. त्याच प्रकारे इकडं मोहोळ सोलापूरला रस्ता जातो. समोर तुंगत गाव दिसतंय, शेती आहे. ते ही बाबळी संपल्यानंतर शेती आहे. 100-150 125 फुटावर आहे. त्याला 10 फुटी रस्ता आहे शेतापर्यंत. तर मी नेतो तळयामध्ये. तर मित्रांनो, हे पंढरपूर मोहोळ मार्गे सोलापूर मार्ग आहे, हायवे आहे. हे बघा, इकडं पंढरपूरकडे जातो रस्ता. हा रस्ता पंढरपूरकडे जातो, हे बघून घ्या असा. आणि त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने ह्या साईडला हे बघा, हा हायवेला आपण उभारलोय. तर हा रस्ता ह्याला जातो, मोहोळ सोलापूरकडे जातो अशा पद्धतीने. आणि तुंगत गाव जे आहे तिथं लगत तुंगत गाव दिसतं. हे बघा, तुंगत गाव आहे. हे बघा, तुंगत गाव आहे. आणि शेती म्हणजे हे बघा, हे बाबळीचं झाड म्हणजे मेन हायवेपासून एक 100-125 फुटावर म्हणजे हायवेपासून 100-125 फुटावर म्हणजे हे बाबळ दिसते. त्याला लागून ती शेती आहे. त्याच्या मागच्या बाजूला तो बांध आहे. तर आता मी शेताकडे नेतो, इतर माहिती देतो. तर चला. तर मित्रांनो, हे नांगरलेलं क्षेत्र सोडून जे पडीक क्षेत्र आहे हे संपूर्ण असं हे बघा, हे पडीक क्षेत्र आहे. त्याच्या पलीकडे पण नांगरलेलं आहे, ते पण नाही आपलं. हे जे पडीक क्षेत्र आहे हे पूर्ण पडीक क्षेत्र हे देणं आहे. हे बघा, ह्या बाबळीपर्यंत. आणि रस्ता हायवेपासून अगदी जवळ आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, वाहनं जातात तिथं. 1 मिनिट. तर हे बघा, हा रस्ता हायवे आहे. पंढरपूर सोलापूर हायवे आहे. पंढरपूरपासून 8-9 किलोमीटर अंतरावरती ही शेती आहे. हे बघा, हा रस्ता आहे. तिथून हे अंतर म्हणजे 100-150 फुटावर शेती आहे रोडपासून. हे बघा, ह्या बाबळीच्या झाडाच्या अलीकडे हे बांध आहे. असाच बांध हे बघा, अशी शेती आहे. 2.5 एकर आहे संपूर्ण. हा परिसर जर दाखवला तुम्हाला मी, तर संपूर्ण ऊस बागायत आहे. हे बघून घ्या, हे बघून घ्या, संपूर्ण ऊस बागायती आहे. हे बघा, हा परिसर म्हणजे संपूर्ण ऊस बागायती. पाण्याचा भाग आहे, मात्र ह्याच्यामध्ये पाणी नाही. पाणी म्हणजे बाजूला कडेला बारमाही वाहणारा वडा आहे. बारमाही वाहणारा वडा आहे. बोर मारलं तरी फुल पाणी आहे. आणि वड्याचं पाणी आहे, कॅनलचं पाणी येतं त्या वड्याला. तर तुम्हाला मी वडा आणि पाण्याचं सोयी दाखवतो. चला. बघा, अशी काळी कसदार माती आहे. भुसभुशीत आणि काळी कसदार माती आहे. संपूर्ण शेतीत अशी काळी कसदार माती आहे. म्हणजे हे बाजूला जे दिसतं काळं रान तुम्हाला संपूर्ण ह्या पद्धतीनेच ही शेती आहे. म्हणजे एकसारखं रान आहे इकडे बघा. तर चला आपण वड्याकडे जाऊ आता. वडा म्हणजे शेतीच्या एंडला हे डाम दिसतं त्या ठिकाणी आहे. तर चला तुम्हाला घेऊन चालतो. तर मित्रांनो, हे बघा, हायवेकडच्या बाजूने आपण मागच्या टोकाला आलो आहोत. तर असा बारमाही वाहणारा वडा आहे. म्हणजे उन्हाळी पावसाळे बारमाही वाहणारा असा वडा आहे शेताच्या लागून. हे बघा, असा वडा आहे. हे बघा, हे बघा, शेताला लागून असा वडा आहे. पाण्याचा सोर्स आहे. तर आता तुम्हाला शेती दाखवतो मागच्या बाजूने. चला. तर मित्रांनो, शेती तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे. काळी कसदार. पंढरपूरपासून 8 ते 9 किलोमीटर हायवेच्या बाजूला, मात्र रोडला लागून नाही. 100 ते 150 फूट हायवेपासून 100 ते 150 फूट अंतर आहे. त्याला लिगली
शेतीला रस्ता आहे, आतमध्ये 100-150 फुटा वर त्यांनी रस्ता दिलेला आहे, काढलेला आहे. शेती करत नाही. तुंगत म्हणजे तुंगतला लागून तुंगत गाव, त्या गावाला लागून ही शेती आहे. पंढरपूरपासून 8-9 किंवा 9-10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हायवेपासून जवळ आहे, काळी कसदार आहे. तर ह्याची प्राईस कोट पण सांगतो तुम्हाला मी. ह्याची प्राईस कोट मालकाने अगोदर जास्त सांगितली होती, मात्र सध्याला ते बघत नाहीत, लक्ष देत नाहीत. 23 लाख एकर प्रमाणे सांगतात. इथं जास्त किंमत आहे तरी पण मालक 23 लाख एकर सांगतात. ही शेती 3.25 एकर आहे. त्यामध्ये सुद्धा ज्यांना पाहिजे असेल, रान ज्यांना पाहिजे असेल, जर तुम्हाला पसंत पडली तर निगोशिएबल करू, मालकासमोर बसून थोडीफार अजून कमी करून निगोशिएबल आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येतात किंवा आम्हाला प्रॉपर्टी संदर्भात फोन येतात. शेती, घर, रो हाऊस, बंगलो काही मागतात मला. घेणारे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असेल किंवा विकत घ्यायची तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.